टॉस कोणाचा आहे आता? मायको दीपला बोलो दीपला दीप आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यश फायटर मायकोप संघ आणि श्रीराम की जिंकला कोण आता? श्रीराम मायकोप संघ आपण प्रतिनिधी पाठवा. आपला जो सन्मान आहे त्या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तो मान सन्मान तुम्हाला दिला जाईल. यश फायटर वर्सेस साईदीप. साईदीप श्रीराम मायकोप संघ चला आपण या त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस कोण जिंकला? यश फायटर. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. जास्त वेळ न दवडता, वेळ भरपूर जातोय. श्रीराम मायकोप संघाचा प्रतिनिधी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. बॅट्समन पाठवा प्लीज, वेळ भरपूर जातोय. हा पहिला हे कंप्लीट करणार आहे. पहिला कंप्लीट करणार. हां तेवढा कंप्लीट करू. त्याच्यानंतर मग ही बालकडू आलं का रेडी? बालकडूला सांग ना तू. बालकडू आणि सायदर्शन मायकोप यांनी उपस्थिती नोंदवायची प्लेइंग. बालकडू पालघर आणि साईदर्शन मायकोप आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. सुशीलला पहिले षटक घेऊन अजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंडमध्ये 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आदित्य आणि शुभम. पहिलाच बॉल हलक्या शब्दाने त्या ठिकाणी खेळलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. साईदर्शन मायकोप आणि त्याचबरोबर बालकडू पालघर आपण रिपोर्टिंग करून घ्या. पहिल्या चेंडूचं खेळ झालाय. दुसरा बॉल त्या ठिकाणी टॅप केलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल. अजयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची सांगता या ठिकाणी झाल्या. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. श्री कुर्लाई चषक 2026 रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सॉफ्टहँडने खेळला होता. इथे सुद्धा सिंगल मिळून जाईल बॅटरला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चान्स घेतलेला नाहीये. ती जोखीम उचललेली नाहीये पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी ऑन साईडला पाहायला मिळालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. आमचे परम मित्र शुभमजी पाटील, त्याचबरोबर हितेशजी पाटील, प्रितेशजी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वयंजी किनी आपण पाहतोय. समीरजी देशपांडे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं सुद्धा स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. चला जास्त टीम मीटिंग करू नका, वेळ भरपूर जातो. यश फायटर चला दुसरा गोलंदाज लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवरती या ना, कारण अजूनही आपण पूल सी मध्येच आहोत. अजितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक विकेटचा कॉलम खाली राहिला. पहिल्या षटकामध्ये विकेटही नाही आल्या, त्याचबरोबर चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत.
जो मेन रोड आपल्याला पाहायला मिळतोय, मेन रोडवरती बाईक पार्क केल्या गेल्यात. त्या बाईक मालकांना विनंती करतोय तिथून आपण बाईक हटवायच्या आहेत. पार्किंग झोन खाली आहे, तिथे तुम्ही बाईक पार्क करा, कारण येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना या ठिकाणी अडथळा होतोय. फुलटॉस त्या ठिकाणी होता. स्ट्रीट ड्राईव्ह जो खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. धाव येणार नाही या बॉलवरती. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 8 या आकड्यावरती. पर्टिक्युलर टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करावा लागणार आहे बॅटिंग टीमला, कारण सध्या तरी आपण पाहू शकतायत मागील 10 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. इथे विकेट जाईल. हिट विकेटच्या रूपामध्ये या ठिकाणी विकेट जातोय. ज्या मेन रोडवरती बाईक आणि रिक्षाज आहेत त्या प्लीज आपण तिथून हटवायच्या आहेत. धावसंख्या फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चार चेंडूंचा खेळ झाला. यस, दुसरा षटक आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेक्स्ट मॅच आहे. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ मैदानामध्ये घेऊ नका. शेड्यूल आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. अजूनही प्रेक्षक राजे ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्रिकेटवरचं प्रेम दाखवत आहेत, या स्पर्धेवरचं प्रेम दाखवत आहेत यूट्यूबला देखील आणि मैदानावरती येऊन देखील. एक धाव येते या बॉलवरती. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. टीमची टोटल फलकावरती 9 रन्स स्कोर कडचे लागल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. त्या 2 मोठे फटकांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. एका बाजूला आदित्यला पण पाहतोय आणि साहिलला पण पाहतोय. यश फायटर टीम वेळ भरपूर तुम्ही व्यतीत करतायत, प्लीज घाई करा. धावसंख्या सध्या फलकावरती 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स स्कोर कडे लागले गेलेत. चेंडूंचा जर विचार केला तर 6 चेंडूंचं केलं बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके टार्गेट करायचे आहेत बॅटिंग आणि टीमला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता फक्त 5 बॉल बाकी आहेत. बालकडू पालघर आणि साई दर्शन मायखोप इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचं केलं मैदानामध्ये झालं. बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिला आहे यश फायटर या टीमचा. मागील वर्षामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता विजयाचं स्वप्न या स्पर्धेमध्ये घेऊन उतरल्यात. डायरेक्ट हिट वॉज डेंजरस. सेफ आहेत. एकूण 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बोनस मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. आता आत्मविश्वास मिळाला असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. जोखीम उचलली, परंतु कुठेतरी अंगाशी येताना पाहायला मिळालं, कारण 4 एक्स्ट्रा रन ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मिळाल्या. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती येईल. या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 वरती जाऊन पोहोचले. 17 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या तिसऱ्या षटकामधील स्लॉग ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा योगेश चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा बॉल. जरा टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या बालकडू पालघर आणि साई दर्शन मायखोप या 2 संघांमधील बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती रिझल्ट काय येईल. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न
आणि यस विकेट जाईल. शेवटच्या बॉलवरती रिस्क घ्यायला हवी होती. आदित्यचा थोडासा वेगळा निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 18 धाव्यांचं 19 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 18 रन्स स्कोरकडे लागले गेले. 19 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या सांगा समजा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साईदीप ब संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अतुलदादा शिंदे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासोबत असे टॉस आपण करणार आहोत. अतुलदादांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. चला 2 बॅट्समन पाठवून घ्या मैदानामध्ये. लगेच 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा जास्त वेळ न दवडता आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. 19 धावांचा पाठलाग करायचा. क्लोज फाईट जरूर आपण पाहणार आहोत. थ्रो गरजच नव्हती. इझी मॅच असते जर थ्रो नाही करत ना. इझी मॅच असते. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. मीत आणि त्याचबरोबर अंकितला आपण पाहतोय. 19 धावांचा चेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 3 ओव्हरमध्ये. पहिलं षटक हाताळल्याकरिता योगेशला आपण पाहतोय. भरपूर अनुभव योगेशकडे. तोच अनुभव पहिल्या षटकामध्ये दाखवावा लागणार आहे. बालकडू संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. आपला निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दुसऱ्या डावाचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगली सुरुवात. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या सिच्युएशनला या चुका होत आहेत फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. विजयासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. लिफ्टी बॅटरच्या बॅटमधून चौकार आला. इन फ्रंट ऑफ दी कव्हर हा फटका खेळला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हलक्या शताने खेळला जातोय. सिंगल येताना पाहायला मिळाली. 1 धाव येते या बॉलवरती आणि या एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 16-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेशच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तिथून सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. मास्टर माइंड बॅटिंग मागील 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळालं. मोठे फटके आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर आला परंतु तदनंतरचे 2 बॉल आपण पाहिले सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. कारण इथून माहिती आहे दोन्ही बॅटरला आपली बाजू या ठिकाणी मजबूत झालं. आपली बाजू या ठिकाणी सेफ झालं. त्याचमुळे इथून जोखीम घेणं थोडंसं या ठिकाणी अंगाशी येऊ शकतं. त्याचमुळे सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. या बॉलवरती सुद्धा सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7-4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही सामना केलेला नाही आहे. इथून जर चांगली गोलंदाजी झाली डॉट बॉल इथून जर टाकले तर कमबॅक होईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 8 धाव फलकावरती लागले गेलेत. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जास्त टीम मिटिंग करू नका आणि पुढच्या सामन्यासाठी आपण रेडी राहायचे. पालघर आणि दुसऱ्या बाजूला साई दर्शन मायखो या 2 संघांमध्ये ती बॅटल आपण पाहणार आहोत आणि तदनंतर गोठणपूर आणि दुसऱ्या बाजूला साई कृपा विलंगी या 2 संघांमधील सामना आपण पाहणार आहोत. चला घाई करा वेळ भरपूर जातोय.
साईदीप ब संघ प्लीज स्पीडअप करा. विजयासाठी आपण पाहू शकतात 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. कोणतंही मार्कवरती डीपला या ठिकाणी आणलं गेलं. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. लिफ्टी बॅटर अर्थातच अंकितला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून षटकार आला आणि सुरुवात खराब झाली या षटकाची. अवंतर चेंडू येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन आले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फुल टॉस बॉल. काय कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंच त्या ठिकाणी चर्चा करतील, डिस्कशन करतील आणि तदनंतर तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. एकच धाव डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल त्या ठिकाणी गेला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. विजयासाठी 8 धावांची गरज. सुरुवात अवंतरणी झाली, तदनंतर आलेली सिंगल. आता इथून पुन्हा एकदा आपलं पारडं जड करत असताना यश फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा डीप या ठिकाणी दाखल झाला. स्ट्रायकिंगवरती मीत आहे. लेग स्पिन झालाय परंतु बरोबर व्हाईट लाईन बॉलवरती हा बॉल त्या ठिकाणी पिच केला होता. एक्स्ट्रा या ठिकाणी जोडली जाईल. हलक्याशा त्या ठिकाणी खेळलं होतं. एकच धाव या बॉलवरती येते. या एकेरीने धावसंख्या फलकावरती 13. 2 एक्स्ट्रा रन या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळालं. 6 धावांची गरज आहे विजयाकरिता. 10 चेंडूंमध्ये 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल का? एक धाव तर या बॉलवरती आलाय. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 5 धावांची गरज. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज साई कृपा विलंगी टीमला सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. कोठणपूर संघाला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. साई दर्शन मायखोप संघाला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. स्टॉप चांगला दिला. आता डॉट बॉल आला. या इनिंगमधील पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. श्री कुर्लाई चषक 2026 आपण पाहतोय. नवीन वर्षाची सुरुवात झाली. स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला होती. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये विलंगी परिसरामध्ये, मायखोप परिसरामध्ये, तिगरे परिसरामध्ये, पालघर परिसरामध्ये खेळलं जातं. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल लेफ्टी बॅटरसाठी ऑफ स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आदरणीय आनंद चौरसिया साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विशालजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. पालकडू संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील केला. आनंद सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विशालजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. आदरणीय सचिनजी पाटील सरांचे शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आनंद सरांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. पहिलाच बॉल. एक धाव त्यांना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. आता विजयासाठी 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आपल्या मुख्य मंचावरती स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती काही क्षणासाठी फोकस करायचं. एक धाव येईल या बॉल होती. आता विजयासाठी 2 धावांची गरज आपण पाहतोय. स्कोरचा जर विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. आता फिल्डिंग जी आपण पाहू शकतात ती अम्ब्रेला टाईपमध्ये
त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, कारण एक धाव वाचवायची. इथून जर कदाचित डॉट बॉल आला तर आत्मविश्वास वाढू शकतो, परंतु चौकार आलाय आणि विजयाचा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स यश फायटर, हार्ड लक. साईदीप ब संघ आपला प्रवास या स्पर्धेमधून समाप्त झाला. चला बालकडू पालघर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंकित ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. चला अंकित आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा. साई दर्शन मायखोप संघ. जेवायला घेऊन जा अजित जा ना घेऊन 2 मिनिटं कशाला पण. मॅन ऑफ द मॅच ठरल्यात अंकित. आपण या. चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ न दवडता. साई दर्शन मायखोप आणि त्याचबरोबर मितला डेडिकेट केली गेले मॅन ऑफ द मॅच अंकितने, कारण त्याच्यासुद्धा बॅटमधून 9 धावा आल्या. साईदीप ब संघ प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हरलेल्या संघाला सुद्धा या ठिकाणी एक आनंदाचं प्रतीक देऊन सन्मान केला जातोय. चला मॅच स्टार्ट करा. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. त्याशिवाय सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. बॅटिंग आहे याची साई दर्शन मायकोप.